भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. आज कार्तिकी एकादशी आहे. पांडुरंगाचा गजर होऊन जाऊ द्या. बोला पुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. आज आपल्या एरंडोली येथील निवडणुकीच्या प्रचाराच्या इथं उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ नेते महाराष्ट्र आनंदराव भुई अप्पा, विधानसभा प्रमुख आमचे काकासाहेब धामणे, अखिल भारतीय मराठा संघाचे सन्माननीय विलास देसाई, महेशदादा मोरे, विधानसभा प्रभारी सगळे सुरेश कोळेकर, हरपे तालुका अध्यक्ष माजी उपसरपंच माजी सरपंच तानाजी दळवी, भाजप युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष राज कबाडे, माजी उपसरपंच श्रीकांत जाधव, शेतकरी संघटनेचे चंद्रकांत पाटील, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि एवढा उशीर झाला तरी सुद्धा आपण एवढे सगळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असलेले ग्रामस्थ आणि बंधू आणि बहिणी, भाषण ऐकली तुम्ही सगळे. कोणी काय बोललं, कोणी काय बोललं, कोणी काय बोललं. पण एक गोष्ट मला इथं समजली की कोणतरी काँग्रेसचा कोण असू द्या, कुठल्या पक्षाचा असू द्या, तो विषय माझा नाही. निवडणूक आली म्हणून JCB आणि पोकलन लावल्या, मग ही कामं होणार की नाही. मला त्यांना एकच सांगायचं आहे, जर कामं पूर्ण झाली तर तुम्ही काय करणार आणि कामं अधुरी मी जर फसवेगिरी केली असेल तर मी काय करायचं हे जनतेने ठरवायचं. आमची अवलाद तशी नाहीये. जिथं शब्द देतो तर शब्द आम्ही पुरा करायचा निश्चित प्रयत्न करतो. बोलताना सांभाळून बोला, काय करायचं काय करायचं नाही आणि दुसऱ्याला करून द्यायची ही भावना कधी ठेवू नका. माझा एक प्रश्न आहे सगळ्या जनतेला, पक्षावर टीका करायची नाही मला, पण काही पक्षाचे नेते असतील आपल्या गावामध्ये तर त्या नेत्यांना आपण विचारा की तुम्ही एवढे दिवस तुम्ही काम करताय, 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष काम करतायत, माझ्या एरंडोली गावाला किती आपण तुमच्या पक्षाच्या मार्फत फंड आणला? हात वर करू सांगा. 10-20 लाख आलाय? एकांत काम झालंय? सांगा ना मला. आणि जे करते त्याच्यामध्ये असे अडथळे म्हणायचे, कुचकं बोलायचं, त्याला काय अर्थ राहत नाही. एकही फंड दिला नाही, तुम्ही काय केलं नाहीये. नुसता डंका करायचा, गावच्या विकासाचा अडथळा निर्माण करायचा, हे चालू देणार नाही. पण राहू द्या, एवढं वर्ष एकनिष्ठ पक्षाचे तुम्ही काम करत असताना एकनिष्ठ राहायलाच पाहिजे. गावच्या विकासासाठी पैसा आणला नसेल पण घरचा स्लॅब तर टाकून घेतला कधी तुम्ही त्याच्याकडे? ते तर मिळालं का तुम्हाला? अरे ते पण नाही मिळालं तुम्हाला, मग कशाला ओरडता तुम्ही? आम्ही गावात कामाची डिजिटल लावली होती, माहिती आहे ना आपल्याला. आपण वाचले असतील, तेवढं वाचून तरी तेवढं बघायचं होतं तुम्ही. इकडे फालतू वेळ देण्यापेक्षा इकडे करायचं, ते वाचायला तर वेळ द्यायला पाहिजे होतं तुम्ही. आपल्या गावात किती कामं झाली, काय झाली, आणि त्यात एखादं काम जर राहिलं असेल, काय झालं असेल, मी चुकीचं लिहिलं असेल तर मला रस्त्यावर पकडायचं होतं. भाऊ तुम्ही चुकीचा बोर्ड लावलाय, हे चुकीचं काम झालेलं नाहीये म्हणेल ते ऐकायला मी तयार झालो असतो, माझी चूक पदरात घ्यायला मी तयार झालो असतो. पण नाही, त्या कुत्र्याच्या शिफ्टीकडे तसंच आहे, नळीत घातलं तर परत वाकडत आहे. गावचं नुकसान आहे, माझ्या माता बहिणीचं नुकसान आहे, गावच्या लोकांचं नुकसान आहे. हे काय रे, माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, काही चुकीचा शब्द गेला असेल माफ करा मला, पण गावच्या विकासामध्ये असा अडथळा निर्माण करू नका. गावात पैसा आल्यानंतर तो मुरवा, मग भांडा. का मी गावच्या इलेक्शनमध्ये कधी स्थानिक स्तराच्या ग्रामपंचायतला, सोसायटीला मी कधी आलतो इथं? कधी आलो होतो का मी? तुमचं राजकारण आहे, बांधाचं आहे, हुंबऱ्याचं आहे, मला काय करायचं आहे?
तुम्ही आला तर माझेच, ते आले तरी माझंच, गाव माझं मी गावचा, हा फॉर्म्युला पक्का आहे, त्याबद्दल शंका नाही. आज गावचा विकास मांडावा लागेल मला आज, मग विकासाकडे जाऊ आपण. ह्या 15 वर्षामध्ये मी 46,77,49,हजार रुपये तुम्हाला गावाला दिले. किती दिले? ह्यातले 2 वर्षामध्ये मी ज्यावेळी कॅबिनेट मंत्री झालो आपल्या आशीर्वादानं, मंत्री झालो आपल्या आशीर्वादानं, पालकमंत्री झालो आपल्या आशीर्वादानं, ह्या 2-2.5 वर्षामध्ये मी आपणाला 35,34,00,000 रुपये दिले. विचारणाला विचारा, हे 2 ब्रिज बांधले, ह्यांचं कुणी निवेदन मला दिलं होतं का? दाखवा मला कुणी निवेदन दिलं असेल तर ह्या 2 ब्रिजचं. हे 2 ब्रिज मी स्वतःनं बांधलेले आहेत, माझ्या कल्पनेतून बांधलेले आहेत ब्रिज मी. आज गावाला शोभा आली आणि आज माझ्या आया बहिणीसाठी आणि आपल्यासाठी जाण्यासाठी एक रस्ता उपलब्ध झाला. नंतर आता पाण्यामध्ये तुमचं काय झालं असतं? अरे न बोलता, न निवेदन देता, जिथं मला दिसतं तिथं मी काम करायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही आमची चेष्टा करताय. हात जोडून सांगतो, नका वागू असं तुम्ही. आणि अशी गोष्ट असेल तर आपण विकासाच्या माध्यमात काम करत असताना निश्चित मला आढावा घ्यायला लागेल आपल्याला. आज आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही चालू केली. त्यावेळी कॅबिनेटला ही चर्चा झाली की असं आपण एक प्रस्ताव टाकूया, प्रस्ताव एकमतानं मंजूर करूया आणि आपण ही योजना राबवूया. दुसऱ्या दिवशी ह्यांच्या पोटात गोळा उठला आणि हे कोर्टात गेले. हे काँग्रेसवाले, हे महाआघाडीवाले. कोर्टात स्टे आणायचा त्यांनी प्रयत्न केला. ही डुप्लिकेट आहे, पैसा नाही तरी करतायत, काय 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 मांडला असेल त्यांच्या वकिलांना, त्यांना काय फी मिळाली तो मांडणारच आहे. कोर्टानं स्पष्ट सांगितलं ही भावाची भाऊबीज बहिणीला आहे, त्याबद्दल ही कॅन्सल करता येत नाही, त्यांचा अर्ज फेटाळून लावला. आता बहिणींना माझा आव्हान आहे, आता मतदान मागा येतील तुमच्या. कोण उमेदवार मला माहित नाहीये, पण त्यांना असं विचारा की तुमच्या पोटात गोळा का उठला? आमच्या 1500 रुपये तुम्ही का उठला? आणि आता मत मागायला कशाला आला? मुद्दा आहे ना. आम्ही जवळजवळ 2,80,00,000 माझ्या लाडक्या बहिणीचं हे पेमेंट आम्ही जगाला एक बटनामध्ये सगळ्यांना केलं, आम्ही पाठवून दिलं. राजीव गांधी एकदा म्हणून गेले होते की देशामध्ये असं चालतं की 100 रुपये निघाले की 10 रुपये फक्त गावात पोचतात, ते म्हणले होते. हे मी कुठं वाचले. पण आज मोदी साहेबांनी काय केलं? जे ठरलं तिथं बटन दाबले, खाट 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 पैसे. शेतकऱ्यांचे पैसे असू द्या, माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे असू द्या, सगळे पैसे जागेवर येतात तुमचे. कोण दलाल नाहीये, कोण कमिशनवाला त्यामध्ये ठेवला नाही दिले. म्हणजे अशी जर गोष्ट असेल, सगळी केली असेल. आज लाडक्या बहिणीचं झालं, लाडक्या भावांसाठी पण आपण केलं. किसान सन्मान योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे 4,000 तुम्हाला मिळाले की नाही? दिवाळीच्या अगोदर मिळाले की नाही? माग आणखीन एक आम्ही तुमच्यासाठी केलं. शेतकरी थोडा सक्षम झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे, त्यासाठी त्यांचे वीज बिल माफ केलं पाहिजे म्हणून आम्ही 3ची मोटर, 5ची मोटर आणि 7.5ची मोटर आम्ही ह्याचं वीज बिल सगळं माफ करून टाकलं. ज्याचं बिल मागं जर ड्यू असेल ते पण माफ केलं आम्ही. आणि हे बिल 29 सालापर्यंत 5 वर्षासाठी आम्ही जे अग्रीमेंट केली त्याचा आम्ही GR काढला. आज किती मोठा शेतकऱ्याला दिला असं झाला. 1 रुपया इन्शुरन्स आम्ही काढला. बाकीचे पैसे सगळे शासनाने भरले. शेतकऱ्याचा इन्शुरन्स 1 रुपयात आम्ही काढायला सुरू केली. बाकीचे पैसे काय असतील 300, 350, 450 रुपये काय असेल ते पैसे शासनाने सगळे भरले. अशा लाखो लोकांच्या शेतकऱ्यांचे पैसे आपण भरले आणि शेतकऱ्याला आधार द्यायचा प्रयत्न केला. आज आपण म्हैसा योजनेवर खूप आपण अवलंबून आहोत. मध्यंतरी असा उन्हाळा पडला की मला असं वाटत होतं की भाताचा दुष्काळ येतो काय परत. परिस्थिती होती, ती होती नाही परिस्थिती. जर म्हैसाला मी चालू केलं नसतं तर माझ्या सगळ्या शेतकऱ्याच्या बागा गेल्या असत्या, जनावर गेली असती, शेतकरी माझा पाहुण्याकडे शिफ्ट झाला असता, अशी परिस्थिती झाली असती. पण शेवटी मनानं ठरवलं की नाही, आपण पालकमंत्री आहोत, आपण एक मंत्री आहोत,
ह्या विधानसभेचे आपण क्षेत्राचे आमदार आहोत. आपण असं वाऱ्यावर शेतकऱ्याला सोडून चालणार नाहीये. सगळे माझी जी पद होती सगळी पणाला लावली आम्ही आणि म्हैसाळ पाणी चालू केलं मागल्या जानेवारी 2023ला. आज तागायत पंप चालू आहेत. 1.5 वर्ष झालं ही पंप चालू आहेत. काय सांगताय तुम्ही? तुमची लायकी आम्हाला सांगत आहे. तुम्ही आतापर्यंत काय करत होता काँग्रेसवाले, राष्ट्रवादी? 1 महिना अगोदर पाणी सोडायचं, निवडणूक आली की 1 महिना सोडायचं, मतं घ्यायची, दुसऱ्या महिन्यात लगेच बंद करायचं पाणी, बोंबलत बसा म्हणायचं. अरे ही नेता आमची नाही ना. आणि हे पाणी देत असताना विचार केला हे पाणी नाहीये, हे पाणी फुकट द्यायचंय आपणाला. जर आमचा तालुका टंचाईमध्ये तुम्ही जाहीर केला असेल तर कॅबिनेटमध्ये मांडलं तर आम्ही पैसे देणार नाही, शेतकऱ्याचे पैसे घ्यायचे नाहीत. तुम्ही मंडळाचे पैसे भरा MSCB ला, पण आमच्या शेतकऱ्याला फुकट पाणी द्या. फुकट पाणी दिलं ना सगळ्यांना? माग पाणी आलं नाही, फुकट पाणी दिलं आम्ही. आणि हे सगळं करत असताना परत डोक्यात माझ्या विचार आला की काय करायचं, हे किती दिवस चालायचं असेल. आज असेल मी, उद्या नाहीये मी. पण ह्या गोष्टी करत असताना विचार केला की ही जर स्कीम आपल्याला म्हैसाळ चालवायचं असेल तर हिला काहीतरी बेनिफिट देऊन हिला शेतकऱ्यांना बेनिफिट द्यासाठी ह्या स्कीमला लावायला लागेल आपल्याला. आम्ही कॅबिनेटला प्रस्ताव मांडला सोलार पॅनल मध्ये ही स्कीम चालवायची. ह्या म्हैसाळची स्कीम सोलारवर घ्यायची. 1580 कोटी दादानी बजेटमध्ये मांडलं, पुकारलं, भाषणात त्यांनी मांडलं. म्हैसाळ योजना 1580 कोटी हे आपण सोलारवर घ्यायची स्कीम ठरलं. जापनीज कंपनीबरोबर MOU झाला, टेंडर फायनल झालं. आज 200 किलोवॅटचं आज संकला काम चालू झालं. जतमध्ये संकला काम चालू झालं. जर हे सोलारवर माझी म्हैसाळ चालू झाली तर माझ्या शेतकऱ्याला बिलाचा प्रश्न कायमचा सुटला. प्रश्नच नाही बिलाचा पुन्हा. आणि त्याच्या पुढचा आम्ही विचार केला जर सोलारवर जशी स्कीम चालली तर माझी म्हैसाळ योजना, माझे कॅनल हे 12 महिने चालले पाहिजेत. ह्या उद्देशाने मी काम करणार. ह्या गोष्टी आपल्याला करायच्या. रस्ते, मंदिर, हे ते सभा मंडप आप्पा होत जातात. त्यासाठी पैसा भरपूर असतो. रस्ता ह्या झाला 4 वर्षांनी परत उघडतो, झालो, बाकी सगळ्या गोष्टी होतो. मगाशी तानाजी सांगितलं छोटं गाव होतं म्हणून एकानं सांगितलं छोटं गाव द्यायचं द्या मतदान, नाही तर तुझ्या समज आम्ही सोडणार नाहीये. त्या अंकुशवाडीला मी ज्यावेळी जत आमदार होतो त्यावेळेला मी त्या फॉरेस्ट वरनं इकडनं आलो होतो. आता जो रस्ता आहे तो रस्ता नव्हता, तो रस्ता मी केला. आज परत काम त्याचं अंकुशवाडीचं चालू आहे. आता रिपेअर करतोय आम्ही काम. आणि ह्या गोष्टी करत असताना आज आपण जर बघितलं एरंडोली लिंगणूर रस्ता, एरंडोली गुंटवाडी रस्ता, एरंडोली साखर कारखाना, एरंडोली बिडक रस्ता, एरंडोली सलगर रस्ता, एरंडोली खंडेराज रस्ता, एरंडोली मालगाव रस्ता कामं पूर्ण झाली. कुणाला दिसत नसेल तर चष्मा घालून जावा म्हणावं. आणि हे सगळं करत असताना मगाशी सांगितले की एवढी कामं आता प्रस्तावित आहेत. आपल्याला डाऊट वाटत असेल तर माझ्याकडून त्याचे GR घेऊन जावा सगळे. कुणाला डाऊट वाटायचं हे फक्त आम्ही JCB लावली, फोकलिन लावली, काम होतंय की नाही, इलेक्शन पुरतं हे चाललं, नाटक चाललंय का, तर तिने माझ्याकडून GR घेऊन जावावे. शासनाच्या मंजुरीचे GR माझ्याकडे सगळे कामाचे. पण गावात विषमता कुठंतरी लूज टॉकिंग करून गावाचा असंतोषपणा करू नका तुम्ही. गावांच्या नजरा सगळ्या विकासावर लागलेल्या आहेत आणि विकासाच्या माध्यमातूनच आम्ही ही निवडणूक लढतोय. आज एवढे कोटी रुपये जेवढे मी पैसे दिले तेवढे माझ्या स्टेजवर यायचं, मला तेवढं ताबडतोब 1 सेकंदात लिहून दाखवायचं मी हरेन तिथं काय. एवढा पैसा दिलाय आम्ही. आम्ही एक प्रस्ताव केला मगाशी शेतकरी संघटनेचे आमचे मित्र यांनी मांडले की जानेवारी दिवसाचं काम पूर्ण करणार. त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी आपण पर्यटन विभागाकडून त्याचा निधी देणार आहोत. त्याचा प्रस्ताव आपला गेलेला आहे. आज आपल्या गावाला ते एकच देवस्थान मोठं आपलं कुलदैवत म्हणतो आपण, त्या पद्धतीने आम्ही ग्रामपंचायतीसाठी पैसा दिला. अरे ग्रामपंचायत तुमच्या राज्यातली किती वर्ष ती ग्रामपंचायत वर ह्यावेळी जर काम चालू केलं नाही तर पुढल्या वेळी तुम्हाला प्लास्टिक पेपर टाकायला लागेल वर. काम चालू करा लवकर. पैसे दिलेत मी.
आणि लागले तर पैसे आणखीन देईन मी, पण चांगली सुसज्ज अशी ग्रामपंचायत आपण बांधायला पाहिजे. गावची शान असते ती. गावात काय आरोग्य झालं, ग्रामपंचायत बांधतोय, रस्ते झाले, ब्रिजेस झाले, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना निश्चित मलाही आनंद होतो की मी कुठंतरी डोक्यावरचं खांद्यावर केलं. 3 वेळा तुम्ही मला इथं आशीर्वाद दिले तुम्ही, आणि उर्वरित काम करण्यासाठी आज आशीर्वाद मागण्यासाठी मी आपल्या गावात आलेलो आहे.